नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर आज आपण बघतोय साबुदाणा वडा. सुरुवातीला मी अर्धा किलो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. साधारण 4 ते 5 तास हा साबुदाणा मी भिजत ठेवला होता. तर हा मी व्यवस्थित फोडून घेते. अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी साधारण 9 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे. तर याचं प्रमाण असं आहे, जितका साबुदाणा असेल त्याच्या 1.5 पट आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी 9 बटाटे घेतलेत आणि ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत. इथे मी आले लसणाचा वापर केलेला आहे. तुम्ही जर उपवासासाठी बनवत असाल तर आले लसूण पेस्ट वापरू नका. आता आपण यात साधारण 2 मोठ्या वाट्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. फार बारीक असं कूट केलेलं नाही आहे. आता त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, दोन ते अडीच लहान चमचे हिंगपूड, हिरव्या मिरचीची पेस्ट, लसूण पेस्ट आणि किसलेलं आलं 1 चमचाभर. कोथिंबीर, साधारण 1 ते 1.5 चमचा साखर. हे सर्व घालून साधारण 2 चमचे जिरे घातलेत आणि हे सर्व घालून आता आपण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. बटाट्यामुळे या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं. तर हे आता आपण व्यवस्थित एकजीव करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आता मी याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे. आता आपण यासोबत डीप करण्यासाठी गोड दही बनवून घेणार आहोत. दही थोडंसं घुसळून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलंय. तर आता त्यात जाडसर भरडलेले जिरं 1 चमचा, चवीनुसार मीठ, 5 ते 6 चमचे साखर, कोथिंबीर, हे सर्व घालून आपण हे मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे. खूप छान आणि चटपटीत असं हे दही लागतं. त्यामुळे साबुदाण्याच्या वड्यांना खूप छान चव येते. याची कन्सिस्टन्सी बघा आणि आपलं आता हे गोड दही तयार आहे. तर आता आपण हातावर थोडंसं तेल घेऊन याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत.
आणि ते गोळे थोडेसे दाबल्यासारखे करून त्याचे वडे तयार करायचे आहेत. तर गरम तेलामध्ये आता हे गोळे मी सोडते. एकदम मंद आचेवर हे वडे आपल्याला भाजायचे आहेत. आणि या वड्यांना तेलात सोडल्यावर लगेच अजिबात परतायचं नाही आहे, नाहीतर हे तेलात फुटण्याची शक्यता जास्त असते. तर आपण साधारण 1 ते 2 मिनटं हे वडे तेलात असेच तळायला सोडलेले आहेत. त्यांना अजिबात धक्का लावलेला नाही आहे. तर हे वडे थोडे चिकटले होते एकमेकांना, पण ते अगदी इझिली अलगदपणे एकमेकांपासून सेपरेट होतात. चिकटले तर घाबरायचं अजिबात काम नाही आहे. आणि एक बाजू थोडीशी भाजली गेल्यानंतर आपण ते दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचे आहेत. एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळं साबुदाणा वडा करत असताना तुम्ही इतर कोणतंही काम करू शकता. तर आता आपले हे वडे तळून तयार आहेत. आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतोय. आणि हे वडे आता आपण मगाशी जे आपण गोड दही तयार केलं होतं त्यासोबत सर्व करतोय. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. शिवाय माझं चॅनलही सबस्क्राईब करा.